हिंदू धर्मातील सर्वात रोचक कथांपैकी एक म्हणजे समुद्रमंथन. त्याचं सविस्तर वर्णन विष्णू पुराणात दिलेलं आहे. थोडक्यात कथा अशी आहे की महर्षी दुर्वासांनी इंद्रदेवांना त्यांच्या अहंकारामुळे शाप दिला, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी स्त्रीविरहित झाली. जेव्हा ही गोष्ट राक्षसांना कळली तेव्हा त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं आणि तिथं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तेव्हा सर्व देवतांनी परमपिता ब्रह्मदेवांचा आश्रय घेतला. ब्रह्मदेव सर्व देवतांना श्रीहरी विष्णूंकडे घेऊन गेले. जेव्हा श्रीहरी विष्णूंनी हे ऐकलं तेव्हा ते म्हणाले की देवयोगाने यावेळी असुर बलवान आहेत, त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करून स्वर्गप्राप्ती करणं कठीण होईल. त्यासाठी श्रीहरी विष्णूंनी एक उपाय सांगितला. त्यानुसार सर्व देवतांनी असुरांना समुद्रमंथन करण्यास भाग पाडावं. समुद्रमंथनातून अनेक रत्न मिळतील जी देव आणि दानवांमध्ये वाटून घेता येतील. यामुळे पुन्हा पृथ्वी स्त्रीयुक्त आणि पवित्र होईल. तुम्हा सर्वांना मदत करण्यास त्रिदेव तत्पर असतील. श्रीहरींचे असे शब्द ऐकून सर्व देवता देवगुरु बृहस्पतींच्या नेतृत्वाखाली राक्षस राजा बळीकडे गेले. ब्रह्मदेव आणि श्रीहरी यांच्या आज्ञेनुसार राक्षसांनी देवतांबरोबर समुद्रमंथन करण्यास सहमती दर्शवली. त्रिदेवांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पर्वतांकडून सर्व प्रकारची औषधी घेऊन ती समुद्रात फेकण्यात आली. आता प्रश्न असा होता की एवढ्या मोठ्या समुद्राचं मंथन करण्यासाठी मंथन कुठून आणायचं? मग ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार सर्वजण मंदराचल पर्वताकडे गेले, जेणेकरून त्यांना मंथन बनवता येईल. जेव्हा मंदराचल पर्वताला या कार्याची माहिती मिळाली तेव्हा त्यानं आनंदानं होकार दिला. पण आता समस्या अशी होती की त्याला तिथून समुद्रात न्यायचं कसं? देव आणि दानव दोघेही एवढा मोठा पर्वत उचलू शकले नाहीत. तेव्हा सर्वांनी श्रीहरी विष्णूंकडे मदत मागितली. यावर श्रीहरींनी तो पर्वत तात्काळ उखाडला आणि गरुडाच्या पाठीवर ठेवून ते समुद्राजवळ आले. तिथं त्यांनी तो पर्वत समुद्रात फेकून दिला. पण समुद्रात जाताच तो पर्वत बुडू लागला. अशा परिस्थितीत समुद्रमंथन कसं करायचं? मग पुन्हा श्रीहरींनी त्यांना मदत केली आणि ते आपल्या दुसऱ्या दशावतारात म्हणजेच कासवाच्या रूपात प्रगट झाले आणि समुद्राच्या तळाशी जाऊन पर्वताला आपल्या पाठीवर घेतलं. त्या कासवाच्या पाठीचा विस्तार हा जवळपास 1,00,000 योजनांचा होता. आता प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या पर्वताचं मंथन करण्यासाठी नेती म्हणजेच दोरी कुठून आणायची? तेव्हा महादेवांनी आपल्या गळातील नागराज वासुकी काढून त्याला या कामासाठी दिला. मंथनाच्या घर्षणामुळे वासुकीला त्रास होऊ नये म्हणून महादेवांनी त्याला गाढ झोपेचा आशीर्वाद दिला. मग वासुकीला दोरी बनवून मंदराचल पर्वताभोवती गुंडाळण्यात आलं. या ठिकाणी देवर्षी नारदांनी एक चतुराई दाखवली. देवांना वासुकीच्या मुखाचा भाग धरायला सांगितलं. हे पाहून दानवांना असं वाटलं की वासुकीच्या मुखाला धरण्यात नक्कीच काहीतरी फायदा आहे, म्हणून त्यांनी वासुकीच्या मुखाकडील बाजूला फक्त राक्षसच राहतील असा आग्रह धरला आणि देवांना हेच हवं होतं आणि त्यांनी ते आनंदानं स्वीकारलं. आता श्रीहरी विष्णूंनी देव आणि दानवांमध्ये शक्तीचा संचार केला आणि आपला दुसरा दशावतार कासवाच्या 1,00,000 योजन पाठीवर समुद्रमंथन सुरू झालं. पण वेगानं समुद्रमंथन सुरू असल्यामुळे पर्वत खूप हलू लागला आणि समुद्र सोडून वरच्या दिशेने जाऊ लागला. मग परमपिता ब्रह्मदेव स्वतः त्या पर्वताच्या शिखरावर बसले, जेणेकरून संतुलन राखलं जाईल. तेव्हाच समुद्रमंथन सुरळीत सुरू झालं. मंथन सुरू झाल्यावर वासुकीचं तोंड धरून चूक केल्याचं राक्षसांना लक्षात आलं, कारण घर्षणामुळे वासुकीच्या मुखातून मोठ्या प्रमाणात उष्णता निघू लागली आणि त्यामुळे राक्षसांचं शरीर जळू लागलं आणि काळं पडू लागलं. पण आता काय? आपली चूक मान्य करण्याऐवजी दुःख सहन करणं दानवांना बरं वाटलं. मंथन जोरात सुरू होतं. समुद्रातून कोणतं रत्न प्रथम निघणार याची प्रत्येक जण वाट पाहत होता. तेव्हा पहिल्या रत्नाच्या रूपानं समुद्रातून घोर हलाहल विष बाहेर निघालं. या भयंकर विषामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ लागली. तेव्हा सर्वांनी एका स्वरात महादेवांना हाक मारली. आपल्या भक्तांचं दुःख पाहून महादेवांनी ते हलाहल विष पिलं, परंतु माता पार्वतीच्या सांगण्यावरून त्यांनी ते विष घशात ठेवलं. त्यामुळे त्यांचा घसा निळा पडला. हे पाहून सर्वांनी त्यांचा जय जयकार केला आणि श्रीहरी विष्णूंनी त्यांचं नाव निळकंठ असं ठेवलं. या समुद्रमंथनातून एकूण 84 रत्न प्राप्त झाली. त्यापैकी 14 रत्न ही मुख्य रत्न मानली जातात आणि 70 रत्न ही दुय्यम मानली जातात, असं विष्णू पुराणात वर्णन आहे. आता ते 14 मुख्य रत्न कोणते? तर त्यापैकी पहिले रत्न म्हणजेच हलाहल विष. हे विश्वातील सर्वात घातक विष मानलं जातं. त्याची तीव्रता शेषनागाच्या विषापेक्षा जास्त मानली जाते. याची तुलना महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातील ज्योतीच्या 100व्या भागाशी केली आहे. एवढंच नाही तर देवांचं अमरत्वही त्याच्या सामर्थ्यासमोर टिकू शकत नाही. म्हणजेच या विषयाची तीव्रता अमृताचीच शक्ती कमकुवत करण्यास सक्षम आहे. विश्वाचं रक्षण करण्यासाठी महादेवांनी ते विष पिलं आणि त्यांना भगवान विष्णूंनी निळकंठ असं नाव दिलं. समुद्रमंथनातून प्राप्त झालेलं दुसरं रत्न म्हणजेच कामधेनू. कामधेनूला पहिली गाय असंही म्हटलं जातं. महादेवाचे 11 रुद्रावतार हे कामधेनूचे पुत्र मानले जातात. कामधेनूमध्ये सर्व देव वास करतात असं म्हणतात. कामधेनूपासूनच सर्व गायी आणि म्हशींची उत्पत्ती झाली. कामधेनूला स्वर्गात ठेवलं गेलं आणि नंतर ती देवतांना मिळाली. नंतर कामधेनूची कन्या नंदिनी हिला ब्रह्मदेवाचे पुत्र महर्षी वशिष्ठ यांनी दत्तक घेतलं होतं. मंथनातून तिसरं रत्न प्राप्त झालेलं म्हणजेच उच्चैश्रव. याला घोड्यांचा राजा असंही म्हटलं जातं.
त्याला 7 चेहरे होते आणि त्याचा रंग पूर्णपणे पांढरा होता. त्याची शक्ती अफाट असून त्याला मनाच्या गतीने चालणारा घोडा असं म्हटलं जातं. श्रीमद भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णाने स्वतःला घोड्यांमध्ये उच्चश्रव म्हटलं आहे. समुद्र मंथनावेळी दैत्यराजा बळीने त्याला मिळवलं, पण नंतर इंद्राने त्याला पुन्हा प्राप्त केलं. मंथनातून निघालेलं 4था रत्न म्हणजेच ऐरावत. 4 दात आणि 5 सोंडी असलेला हा अप्रतिम पांढरा रंगाचा हत्ती समुद्र मंथनातून निर्माण झाला. ऐरावत म्हणजे इरा म्हणजेच पाण्यापासून निर्माण झालेला. महर्षी दुर्वासांची माळ नंतर ऐरावतानंच तोडली होती. त्यामुळे महर्षी दुर्वासांनी इंद्राला शाप दिला होता. याच शापामुळे स्त्रीसह ऐरावत ही नाहीशी झाली, जी पुन्हा समुद्रमंथन करून प्राप्त झाली. देवराज इंद्राने ते पुन्हा आपलं वाहन म्हणून स्वीकारलं. समुद्रमंथनातून प्राप्त झालेलं 5वं रत्न म्हणजेच कौस्तुभ रत्न. सूर्यप्रकाशालाही निस्तेज करणारं हे रत्न जगातील सर्वोत्तम रत्न मानलं जातं. देव आणि दानवांनी ते श्रीहरी विष्णूंना भेट दिलं. हे रत्न श्रीहरी विष्णूंनी आपल्या हृदयावर धारण केलं. महाभारतात श्रीकृष्णाकडेही हे रत्न असल्याचं वर्णन आहे. समुद्रमंथनातून प्राप्त झालेलं 6वं रत्न म्हणजेच कल्पवृक्ष. सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा अद्भुत दैवी वृक्ष आहे. असं म्हटलं जातं की या वृक्षाखाली बसून जे काही मागितलं जातं ते सर्व प्राप्त होतं. कल्पवृक्षाला अमर मानलं जातं. त्याला देवतांनी आपल्या स्वर्गातील नंदनवनात प्रस्थापित केलं. समुद्रमंथनातून निघालेलं 7वं रत्न म्हणजेच रंभा. रंभा ही पहिली अप्सरा मानली जाते. तिचं रूप अद्वितीय होतं आणि ती सर्व अप्सरांची प्रमुख होती. इंद्राने तिला स्वर्गात ठेवले. तिचा विवाह कुबेराचा मुलगा नलकुबेर याच्याशी झाला. समुद्रमंथनातून प्राप्त झालेलं 8वं रत्न म्हणजेच देवी महालक्ष्मी, भगवान विष्णूंची पत्नी. सागर मंथनातून तिचा जन्म झाल्यामुळं तिला सागर कन्या असंही म्हटलं जातं. महर्षी दुर्वासांच्या शापामुळं स्त्री म्हणजेच माता लक्ष्मी नाहीशी झाली होती, ज्यामुळे संपूर्ण सृष्टी संपत्ती आणि आशीर्वाद विरहित झाली. जेव्हा समुद्रमंथनातून देवी लक्ष्मींचा जन्म झाला तेव्हा सर्व देव आणि दानव त्यांच्या सौंदर्यानं मंत्रमुग्ध झाले. परंतु नंतर ब्रह्मदेवाने सर्वांना त्यांच्या वास्तवाची जाणीव करून दिली. नंतर माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना आपला पती म्हणून निवडले आणि पुन्हा वैकुंठाला परतले. मंथनातून निघालेलं 9वं रत्न म्हणजेच वारुणी. समुद्रमंथनाच्या कथेनुसार वारुणी ही एक देवी होती, जिने वरुण देवाला आपला पती म्हणून निवडलं. असुरांनी वारुणी मदिरा आपल्या ताब्यात घेतल्याचं वर्णन आहे. अमृताच्या रक्षणासाठी मोहिनी अवतारातील भगवान विष्णूंनी ही वारुणी राक्षसांना प्यायला दिली होती. त्यामुळे त्यांचं देहभान हरपलं आणि देवतांनी संधीचा फायदा घेऊन अमृत मिळवलं. समुद्रमंथनातून मिळालेलं 10वं रत्न म्हणजेच चंद्र. ब्रह्मदेवाचा एक भाग आणि महर्षी अत्री आणि माता अनुसूया यांचा पुत्र म्हणजेच चंद्र. समुद्रमंथनातून बाहेर पडल्यानंतर त्याची देवतामध्ये गणना झाली आणि महादेवांनी त्याला डोक्यावर धारण केलं. स्वरभानू म्हणजेच राहू आणि केतू यांनी केलेल्या फसवणुकीबद्दल चंद्रानंच मोहिनी रूपात असलेल्या विष्णूंना सांगितलं. समुद्रमंथनातून प्राप्त झालेलं 11वं रत्न म्हणजेच पारिजात वृक्ष. या वृक्षाचं वैशिष्ट्य असं होतं की त्याला स्पर्श करताच थकवा नाहीसा होत होता. हा देखील देवतांच्या वाट्याला गेला. 12वं रत्न 5 जन्य शंख. हा जगातील पहिला शंख मानला जातो. असं म्हटलं जातं की त्याच्या आवाजामुळं त्याचा आवाज जाईपर्यंत राक्षसी शक्ती नष्ट झाल्या. त्याचं वर्णन खूप मोठा आणि जड असं केलं आहे. तो भगवान विष्णूंनी घेतला. या शंखाला विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे. महाभारतात हा शंख श्रीकृष्णाकडे होता. त्यानंतर धन्वंतरी. समुद्रमंथनातून सर्वात शेवटी भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. धन्वंतरी भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक अवतार मानला जातो. ते आयुर्वेदाचे जनक होते. नारायणाप्रमाणे ते सुद्धा चतुर्भुज असून हातात शंख, चक्र, औषध आणि अमृत धारण करतात. काही समजुतींनुसार ते देवी लक्ष्मीच्या 2 दिवस आधी समुद्रमंथनातून बाहेर पडले. म्हणूनच दिवाळीच्या 2 दिवस आधी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. आणि समुद्रमंथनातून प्राप्त झालेलं 14वं रत्न म्हणजेच अमृत. अमृत हे अमरत्व देणारं पेय आहे. याचा अर्थ जो अमृत पितो तो कधीही मरत नाही. याशिवाय अमृत रोग आणि वृद्धत्वापासून प्राण्यांचं संरक्षण करतं. कदाचित याला ऋग्वेदात सोमरस असं म्हटलं गेलं असावं. समुद्रमंथनाचं शेवटचं रत्न म्हणून भगवान धन्वंतरी स्वतः अमृत घेऊन अवतरले. देव आणि दानवांनी अमृत पाहिल्याबरोबर ते मिळवण्यासाठी धावू लागले. तेव्हा विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेऊन अमृताचं रक्षण केलं आणि कपटानं देवांना अमृत पाजलं आणि दानवांना वारुणी प्यायला दिली. या अमृतातून अमर होऊन बळ मिळाल्यावर देवांनी परत युद्ध करून राक्षसांपासून स्वर्ग परत घेतला.